विरोधकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही फेक नेरेटिव्ह माझा जरूर करा, पण तुमच्या 4 उमेदवारांनी जी कामं केली नाही ना, तर ती मी 2014 पासून सोसायटी धारकांसाठी कुठलंही पद नसताना केलेली आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष द्या की तुम्ही आमच्या 4 उमेदवारांना हरवण्यापेक्षा तुम्ही पहिलं काय करताय की त्यांचा सेनापती आहे त्याच्यावर तुम्ही टीकेची जोड उठवताय. सागर बोराटेंवर जे आरोप केले ते बिनबुडाचे आरोप आहेत. 100 का 101% बरोबर बिनबुडाचे आरोप आहेत. सागरचं माझं बोलणं झालं होतं. तो मला म्हणत आहे काकाचं आम्हाला प्रचार करायचा आहे. म्हणजे प्रचार करायचा आहे, ऑफिसला ये, चर्चा करूया आपण. तुझा प्रचार स्वरूप काय असणार आहे. आमच्या सोसायटीला प्लीज कृपा करून कोणतेही पक्ष राजकारणी असो बदनाम नका करू. स्वराज सोसायटीचा जर तुम्ही विचार करत असाल, वसंतभाऊ बोराटेंनी कॉर्पोरेटर असताना मला सोसायटीसाठी स्पेशली 7 ते 7.5 लाखाची पाईपलाईन टाकून दिलेली आहे. आणि जो माणूस आमच्या कामाला उभा राहतो त्या माणसाला सहकार्य करणं, त्या माणसाच्या वेळेला त्याचं मदत करणं हे माझं नागरिक म्हणून पहिलं कर्तव्य आहे. येणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीतून त्यांची जागा सोसायटी धारक दाखवून देतील. आजपर्यंत जे सोसायटी धारकांसाठी मी तन मन धन लावून काम केलेलं आहे, त्यासाठी मी लोकांकडे फक्त हात जोडून लोकांना मी मत मागत आहे. मी पैसे वाटतच नाही, मला वाटायची गरजच नाहीये. आज आपण पाहतोय मुशी येथे एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो फेक व्हिडिओ आहे. होय, आम्ही असं का म्हणतोय, कारण विरोधकांच्या पायाखालची जमीन हादरली, त्यामुळे त्यांना असे उद्योग सुचत आहेत. खरंच, कारण या पद्धतीत बोलावं लागतंय, कारण सध्या आत्ता राजकारण कुठल्या खालच्या पातळीवरती जाऊन केलं जातंय. खरं तर आज दिवसभर जो आहे तो एक व्हिडिओ व्हायरल होतोय. माझ्यासोबत आहेत सागर बोराटे, कारण त्यांचाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, कारण ते सध्या माझ्यासोबत आहेत. आणि ज्या ठिकाणी हा व्हिडिओ काढला गेला ज्यांनी, त्याच ठिकाणी त्याच इथं हे सगळे नागरिक आहेत. तिथंच मी आलो आहे, त्याच सोसायटीमध्ये, स्वराज्य सोसायटीमध्ये. काय सगळा प्रकार घडला होता डोळ्या देखत हे नागरिक आहेत. त्याच्यामुळे हा सगळा जो खुलासा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. सागर बोराटे भाऊ, खरं तर काय झालं नेमकं, तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तुम्ही पैसे वाटल्याचा आरोप तुमच्यावरती केला जातोय. किती पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय ह्याचा अंदाज किंवा कल्पना तुम्हाला आहे का? मला असं कळलं, उडत बातमी कळली की मी 70 लाख रुपये वाटत होतो. मग जर मी 70 लाख रुपये वाटत होतो तर माझ्या गाडीत कॅश का नाही ती, हा मला पहिल्या विरोधकांना प्रश्न विचारायचा आहे. आणि तुम्ही मला बदनाम करा, लक्षात ठेवा, पण मी माझ्या जे जीवाभावाचे सोसायटी धारक आहे त्यांना जर तुम्ही बदनाम करायचा प्रयत्न केला तर ते मी कदापि सहन करणार नाही. आणि सोसायटीवाले सुद्धा हे सहन करणार नाही. सोसायटी धारक याचा येणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीतून त्यांना त्यांची जागा सोसायटी धारक दाखवून देतील. कारण मी माझ्या प्रामाणिक कामावर, माझ्या जे आजपर्यंत जे सोसायटी धारकांसाठी मी तन मन धन लावून काम केलेलं आहे, त्यासाठी मी लोकांकडे फक्त हात जोडून लोकांना मी मत मागत आहे. मी पैसे वाटतच नाही, मला वाटायची गरजच नाही आहे. निश्चितच. परंतु सध्या तसं बघायला गेलं तर तुम्ही व्यावसायिक आहात. साहजिक आहे तुमच्या गाडीमध्ये 5-50 हजार रुपये साहजिकच ठेवावे लागणार, कारण तुम्ही म्हणजे ट्रान्सपोर्टचा बिझनेस करता. काय नेमका कशा पद्धतीचा त्या ठिकाणी आरोप केला गेला, काय सत्यता होती त्या पाठीमागची? आता तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर त्याच्यात मी दरवाजा काढतोय आणि मी फोनवर बोलतोय आणि त्याच्यानंतर एक दाखवलं की 120 रुपये, 120 रुपयाचा 100 आणि 20 रुपयाचा असं एक हे करून एक फेक नेरेटिव्ह सेट केलेला आहे. माझं विरोधकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही फेक नेरेटिव्ह माझा जरूर करा, पण तुमच्या 4 उमेदवारांनी जी कामं केली नाही ना, तर ती मी 2014 पासून सोसायटी धारकांसाठी कुठलंही पद नसताना केलेली आहे. त्यामुळं तुम्ही लक्ष द्या की तुम्ही आमच्या 4 उमेदवारांना हरवण्यापेक्षा तुम्ही पहिलं काय करताय की त्यांचा सेनापती आहे त्याच्यावर तुम्ही टीकेची जोड उठवताय. त्यामुळं हे सोसायटी धारक माझ्या आणि ह्या 4 उमेदवारांच्या कायम पाठीशी राहणार आहे, हा मला ठाम विश्वास आहे. निश्चितच. खरं तर हे होतं उत्तर ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, सागर बोराटे. त्यांनी खरं तर त्या व्हिडिओची सत्यता आपल्यासमोर मांडली. त्यामुळे फेक नेरेटिव्ह जो आहे तो विरोधकांकडून सध्या आता केला जात असल्याचा आरोप सागर बोराटे करत आहेत. परंतु सध्या आपण सुशिक्षित जो मतदार आहे, खरं तर आम्ही ज्या सोसायटीत उभा आहे ते खरं तर स्वराज्य सोसायटी या ठिकाणी आहे. खरं तर या सोसायटीमध्ये लाखो करोडो रुपयांचे जे फ्लॅट आहेत ते फ्लॅट धारक आहेत. आणि तिथं पैसा किती सापडला हो, फक्त 50,000 रुपये सापडला. कुणाच्या गाडीत, तर यांच्या गाडीत. हे साहजिक आहे, कारण प्रथम तसं बघायला गेलं तर म्हणजे हे व्यावसायिक आहेत. 5-50 हजार रुपये असणं साहजिक आहे. परंतु ह्या सोसायटीमध्ये 50,000 रुपये घेऊन यायची म्हणजे एवढी वेळ का आली? म्हणजे ह्या सोसायटी धारकांना इथं तुम्हाला 5-50 हजार रुपये तुम्हाला फक्त विकत घेता येतं का तुम्हाला 5-50 हजार? कोणाला विकत नाही घेणार. हे बघा, आज
सगळ्या उमेदवार आहेत, सगळे एकमेकाचे कोणीही पक्ष असो, पण इथं कोणी 1 रुपया घेत नाही. ज्याला जिथं नाही कोणीच काही घेतलं नाही. आणि राहिली गोष्ट आजची, मी प्रत्यक्ष घटने म्हणजे मी होतो, तुम्ही साक्षीदार आहे त्याचे मंत्र व्हिडिओ साक्षीदार होतो आणि मी स्पष्ट सांगतो, जर असेल तुमच्याकडे प्रूफ फोटो दाखवा. आणि मी सांगतो व्हिडिओ फुटेज आहे आमच्या इथं CCTV कॅमेरे आहे, सगळं काही आहे. समोर 2 मुलं गाडीवरून पडले, मी त्यांना उचललं, या बाकावर बसवलं, फक्त त्यांना हे केलं, जस्ट मागे फिरलो, यांची गाडी दिसली. सरांना मी विचारलं, सर कुठं इकडं कुठं, कारण प्रतिष्ठित नागरिक आहे सगळे. निश्चित. आणि आम्ही हे बघा, आमच्या सोसायटीत असं काही कोणाचं भावनिक काही हे नाही नसतं, सगळे आमच्यासाठी सारखे. तर मी सरांना विचारलं, त्यानंतर आम्ही इथं जस्ट, आणि तेवढ्यात यांना वॉशरूम लागली होती, मी यांना इकडं दाखवलं मागे, इकडनं 2 मे बी मला वाटतं सापळा रचला असेल का काय असेल, ते राजकारण मला नको. आम्ही सर्वसामान्य नागरिक आहे तुम्ही, आम्ही सर्वसाधारण नागरिक आहे. जे सत्य आहे ते सत्य समोर आलं पाहिजे. आमच्या सोसायटीची बदनामी नको. निश्चित. कसं आहे, कोणी म्हणतं आमच्या सोसायटीत असं केलं तसं केलं, कुठं आहे प्रूफ, म्हणजे विश्वासात दाखवा आम्हाला. मी स्वतः इथं होतो, 1 मिनिट, मी स्वतः होतो इथं बसलो, मी फुटेज आम्ही म्हणजे हे केलं, दाखवलं, पण की नाही एवढं काही जर असेल तर दाखवा आम्हाला, बस. पैसा काय असेच वाटताना असं काही दिसलं नाही, पैसा काही दिलाच गेलाच नाही. जर कोणाला दिलं तर समोरच्या दिसला असता. तो व्हिडिओ साफ खोटा आहे. साप खोटा म्हणजे फक्त गाडी उघडली नाही असं मी पण डुकू शकतो. तुमची गाडी आली, चला मी दाखवतो. तुमच्या इथं जर पैसा जर वाटायचं जर म्हणलं तर 50,000 रुपये घेऊन व्यक्ती काय येईल तुमचे, म्हणजे 3 आणि 4,000 रुपयामध्ये विकणार हे मतदान आहे. सगळे स्वाभिमानी आम्ही, काही कोणाचं 1 रुपयाचं कोणाचं दाबलेलं असेल कोणी सांगून देणार. 2016 पासून मी राहतो. सुहास पाटील माझं नाव आहे. निश्चित. परंतु मला असा प्रश्न विचारायचा आहे, ज्यांनी बदनामी केली याचं उत्तर नक्कीच या 15 तारखेच्या मतदान स्वरूपी हे सगळे नागरिक देतील. नक्कीच देतील. आणि जे बघा, जर आरोप करताय प्रूफ दाखवा, सबूत दाखवा, फोटो दाखवा. त्यांचं मत सोसायटीत निश्चित. 1 मिनिट, आमच्या सोसायटीला प्लीज कृपा करून कोणतेही पक्ष राजकारणी असो बदनाम नका करू. माझं ही कळकळीची विनंती. काय परिस्थिती सध्याची म्हणजे मतदान हे 1,000-2,000 रुपये विकलं जातं आणि हे सोसायटी तुमची उच्चभ्रू अशी सोसायटी, त्या सोसायटीमध्ये असा प्रकार घडतो. नक्कीच हे सरप्रायझिंग आमच्यासाठी पण, म्हणजे ह्या पद्धतीचं प्रकरण घडवलं गेलं. जसं सागर शेठने सांगितलं, सोसायटीसाठी त्यांनी 2014पासून आमची कामं केलेली आहेत. निश्चित. आणि वेळोवेळी काही कुठलीही अडचण आली असेल तर ते आम्हाला मदत करतात. पाण्याचा प्रश्न असू द्या, रस्त्याचा असू द्या, लाईटचा असू द्या, इथले जे सार्वजनिक गार्डनमध्ये पोल लागले गेलेत तर त्यांच्याच प्रयत्नाने लागले गेलेत. तर ह्या सगळ्या पद्धतीने जर आम्हाला सगळ्या सुखसुविधा मिळत असतात, आम्हाला काय करायचं आहे, कशाला पाहिजेत पैसे. कुठेतरी म्हणजे त्यांना बदनाम करण्याचा हा डाव होता आणि सोसायटीला पण बदनाम केलं यांनी. नक्कीच याचं उत्तर येणाऱ्या 15 तारखेला मिळेल 100%. निश्चितच. खरं तर ही उच्चभ्रू अशी सोसायटी आहे, स्वराज्य सोसायटी. याच्यामध्ये खरं तर म्हणजे अनेक व्यावसायिक राहत आहेत, अनेक उद्योजक राहत आहेत. खरं तर म्हणजे हे सगळे सुशिक्षित इथले हे सगळे नागरिक आहेत. आणि त्याच सोसायटीमध्ये आता सध्या जो काही व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे, सध्या आता सोसायटीधारक आक्रमक होत आहेत, आक्रमक पवित्र हाती घेत आहेत. येणाऱ्या जे काही 15 तारखेला आम्ही निवडणुकीच्या रिंगणात जो कोणी उमेदवार आमचा असेल त्याला आम्ही निवडून देऊ. आणि जे कोणी अशा पद्धतीचं फेक व्हिडिओ चालवला आहे, आमच्या सोसायटीची बदनामी केली, आम्ही कदापि सहन करणार नाही. अशा पद्धतीचा पवित्रा सध्या आता सोसायटीधारक घेताना पाहायला मिळत आहेत. माझ्याबरोबर तसं बघायला गेलं तर म्हणजे चेअरमन आहेत माझ्यासोबत सोसायटीचे. तुमचा देखील कॉल झाला होता सागर भाऊंना, असं समजतं आहे. काय नेमका प्रकार घडला होता, काय याची सत्यता आहे? आता कसं आहे की आमच्या सोसायटीमध्ये 622 फ्लॅट आहेत. जवळपास 1500 3,000च्या आसपास मतदान आहे. त्यामुळं सगळ्याच पक्षाची लोकं येत आहेत, प्रचार करतात आहेत लोकांच्याकडं. त्या बाबतीत माझ्याकडं काय झालं होतं की मधल्या काही 4 दिवसाखाली काही कुणाच्या म्हणजे जे काही कोणी कार्यकर्ते असतील, कोणा त्यांनी ते मतपत्रिका तुमच्या त्या काही स्लिपा वाटायला म्हणा किंवा त्या पॉम्पलेट वाचायला म्हणा, ज्या काही बायका फिरत होत्या त्या लोकांची दरवाजे ठोठावले. तुमचे नंबर आहेत का, तुमची नावं आहेत का, तुमचा फोन नंबर आहेत का, अशा लोकांकडे चौकशा केल्या. आणि त्या चौकशांच्या काही लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. आणि मी सोसायटीचा चेअरमन असल्यामुळं मला सर्वांची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. निश्चित. एक तर मी चेअरमन आहे, दुसरा मस्त मी एक वयस्कर नागरिक आहे. आणि जर कोणाची काही त्या संदर्भातली तक्रार असेल किंवा अडचण असेल, ह्याला मी तक्रार म्हणत नाही, पण तो माझ्या कानावर आलेली गोष्ट होती. त्यामुळे मी आमच्या गेटवरही सांगून ठेवलं होतं की बाबा कोणाला सोडण्यापूर्वी एकटं खाली सोडण्यापेक्षा तुम्ही काय करा की बा त्यांच्या जर ग्रुपनं जर ती येत असतील, त्यांना जर प्रचार करायचा असेल, आपण आपल्या तुमचं क्लब हाऊसची समोरची जागा असेल, गार्डनची जागा असेल
किंवा पलीकडे थर्ड पेजचे गार्डन असेल ती जागा आपण ऑफिशियली त्यांना अलाउ करू निश्चित. आणि त्या ठिकाणी त्यांना जर काही कार्यक्रम करायचे असतील तर ते कार्यक्रम करावेत. ह्या मधल्या काळामध्येच मला सागरचा फोन आलेला की काका काय करताय तुम्ही, आम्हाला असं असं काय कार्य बा म्हणजे मी सागर तू जर कुठं वर एकटा फिरणार असशील तर मी तुला अलाउ करणार नाही. तुला कार्यक्रम करायचा असेल, काय मेळावा घ्यायचा असेल, सोसायटी ऑफिसमध्ये ये, आपण त्याच्यावर चर्चा करूया आणि काय आम्ही तुला परवानगी देऊ, असा विषय होता. तर हे आम्ही सोसायटीचं चेअरमन आहे. सकाळी साधारणतः 11 साडे11ला मी ऑफिसमध्ये येऊन बसलो. 2-3 तास माझ्या सोसायटीमध्ये बसणं असतंच, माझं ते रेकॉर्ड आहे. त्याप्रमाणे मी आणि सागरचं माझं बोलणं झालं असल्यामुळे मी ऑफिसमध्ये येऊन बसलो होतो. तर मी बसलेलो असताना कोणी 1-2 पोलीस माझ्याकडं ऑफिसमध्ये आले. बापरे, किती वाजता आले? आता टाईम मला नाही सांगता येणार माझी साधारणतः 2-2:15 आसपासचा वेळ असेल तो कदाचित. अच्छा. त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे खबर आलेली आहे. बरं. कशाची खबर आहे साहेब म्हणलं? नाही आमच्याकडे खबर आली. बरं तुमच्या इथं CCTV आहेत का? म्हणलं ही काय समोर दिसतंय माझ्याकडे CCTV आहे. ही काय समोर CCTV आहे? के बिल्डिंगचा CCTV आहे का? के बिल्डिंगचा CCTV आहे. जसं फुटेज म्हणलं ते माझ्याकडं नाही. एवढं झालं. मला म्हणले त्यातल्या एक कॉन्स्टेबल की मला लघवीला जायचं आहे. जा म्हणलं पलीकडच्या बाजूला लघवीला जायचं आहे. हा तिकडं जात आहेत कॉन्स्टेबल. तोपर्यंतच मला आमच्या सुहासचा फोन आला. काका काय झालं, काय सागर इथं आलेला आहे, काय प्रॉब्लेम आहे? अरे मग त्याला मग आमची चर्चा होणार होती, मीटिंग करायला चाललं होतं म्हणलं आपल्याला त्याची. आणि तो आलाय. तर मग पुढचं रामायण झालं. मग ह्यांनी सांगितलं काका असं असं ते पोलिसांचं म्हणणं आहे की पैसे सापडलेत, 50,000 रुपये सापडलेत, दारूच्या काय बाटल्या सापडल्यात, असं काय ते म्हणत. म्हणलं CCTV फुटेज काढे बाळ. या सुहासने CCTV फुटेज काढलं. माझाच फोन दिला त्याला. मी त्याला फुटेज काढ म्हणलं. फुटेज आम्ही पोलिसाला दाखवलं. पोलीस म्हणलं साहेब हे तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणला, पण काय म्हणलं की आम्हाला 112ला कोणीतरी तुमच्या सोसायटीमधल्या बाईंनी तक्रार केलेली आणि त्या तक्रारून आम्ही इथं आलेलो आहोत. मग ठीक आहे साहेब, आमचं काय म्हणणं नाही म्हणलं. तर तसंच काय असेल तुम्ही चौकशी करू शकता. पण ह्या सगळ्या एकंदरीत प्रकारामध्ये जर लक्षात आलं, आमच्या सोसायटीमधले सुद्धा काही सोसायटीमधले जी काही विघ्नसंतुष्टी लोक आहेत, ज्यांचा व्यक्तिगत म्हणजे आमच्या सोसायटीच्या संदर्भात एकमेकांचे म्हणजे हेवेदावे असतील किंवा भांडणं असतील किंवा आमची मतदानाच्या वेळची काय आमची मतं ही आहेत, तर त्याचं उत्तर काढण्यासाठी म्हणून आमच्या सोसायटीच्या जो काय ग्रुप आहे त्या ग्रुपवर कोणातरी ते एक मी व्हिडिओ बघितला म्हणजे फोटो बघितला आहे. त्या फोटोमध्ये एक हात दिसतोय फक्त आणि एक 100ची आणि 20ची नोट आहे नाही का ती. 120 रुपये देताना कोणीतरी घेत आहे आणि कोणीतरी देत आहे. ती देणारा कोण आणि घेणारा कोण आहे चेहरे का दाखवत नाही तुम्ही? निश्चित बरोबर. जर तुम्ही फ्रॉड म्हणजे कोणी पैसे देताना तुम्ही पकडताय आणि तुम्हाला फक्त एवढंच सापडतं, चेहरा सापडत नाही, चेहरा सापडत नोटा सापडतात फक्त, माणूस सापडत नाही. अरे काय करताय तुम्ही? एक नेरेटिव्ह करून बदनाम करायचं फक्त. अरे त्याच्यामध्ये आमच्या सोसायटीमधले जे कोणी आमच्या अपोजिटला राहिलेले उमेदवार होते त्या लोकांचा खेळ चाललाय. दुसरं, या सोसायटीमध्ये ज्या लोकांनी पुरी फ्रॉड केलेत त्या फ्रॉडची केस मी पोलीस स्टेशनला केलेली आहे. त्या संदर्भात त्या लोकांना तिथे पोलीस स्टेशनला जावं लागलेलं आहे. ती प्रोसेस चालू आहे माझी. जवळपास 10-15 लाखाचा फ्रॉड आहे. त्याच्यासाठी मी एजमध्ये आम्ही ठराव केला आहे. त्या ठरावाप्रमाणे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतोय. निश्चित. आणि ती कारवाई झाली म्हणून त्याचा राग काढू म्हणून काही अगदी म्हणजे कसं काय चेअरमन आणि कोणीतरी लिहिलेलं आहे नाही, मला वाटतं उडाने लिहिलेलं आहे की बा त्या 4 माणसं होते त्या चेअरमन पण होते. कशाच्या आधारावर म्हणतो हा माणूस? पण म्हणतोय मग त्याला करायचं फक्त. आणि त्याला जी काही साथ देणारी आहेत मग ते आता कसं असते की कुणीतरी आग लावायची कुणीतरी तापत बसायचं. मग ते जुनी मग ते हात ते परत म्हणते की मागच्या वेळेला ते ह्या कोणी इथं जे बोगस मतदान झालं होतं त्याच्यामध्ये हेच लोक होते. बेसिकली त्यावेळेला मतदानाचे ती जे बोगस मतदान झालं होतं त्याच्या गाडीमध्ये मी गेलो होतो. उडानेने त्या माणसाला बाहेर हाकलून दिलं. मी स्वतः माझ्याबरोबर होता. तो मला इथं चालता येत नाही, पळता येत नाही. निश्चित. आणि तशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते कुदळवाडीमधून त्या माणसाला सोडला आणि परत माझ्याबरोबर आला. सागर बोराट्यांवर जे आरोप केले ते बिनबुडाचे आरोप आहेत. 100 का 101% बरोबर बिनबुडाचे आरोप आहेत. दुसरी गोष्ट, सागर मी बोलवलं, मी काय नाकारत नाही. सागरचं माझं बोलणं झालं होतं. तो मला म्हणाला काकाचं आम्हाला प्रचार करायचा आहे. म्हणजे प्रचार करायचा आहे, ऑफिसला ये, चर्चा करूया आपण. तुझा प्रचार स्वरूप काय असणार आहे? म्हणजे विरोधकांकडून तसं बघायला गेलं तर म्हणजे सध्या एक उमेदवार खरं तर एका उमेदवाराला भिवून तो पळाला, दुसरा तर एका कार्यकर्त्यालाच घाबरला. की कार्यकर्ता म्हणजे एवढा त्याला नडतोय. कसं आहे की त्याचं काम पाहून त्याला म्हणजे भीती फुटली, त्याला घाम फुटला, आपला पराजय त्याला दिसू लागला. जेवढं माझं आकलन आहे, जेवढं मला कळतंय, मागच्या 4-8 दिवसापासून
लोकांच्या माझ्याकडं जे काही तक्रारी म्हणा किंवा निरोप म्हणा, काका आमच्या घरी लोक येतात आहेत, आमचे दरवाजे वाजवतात आहेत, घरात पुरुष माणसं नसतात आहेत आणि आम्हाला ते फोन नंबर मागतायत, आम्हाला ते मतदार जे हे मागतात आहेत. बापरे. मग हे ते आणि कसं असतं की नागरिकांनी मला ऐका माझं थोडंसं, सोसायटीमधली जी लोक असतात ना सभ्य असतात, निश्चित कोणाला एकमेकाविषयी तक्रारी करायची, जरी तक्रार करायची असली तर ती तोंडावर कोणी कोणाची करत नाही. आणि मी सोसायटीचा चेअरमन आहे मी, आणि त्यामुळे ते मला सांगितले जाते. आता मी कोणी सांगितली, कशी सांगितली हे जर कोणी म्हणत असेल तर ते त्याला काही चॅलेंज नाही. निश्चित. परंतु माझ्याकडे ज्यावेळेला एखाद्याची कोणाची तक्रार येते त्याचं दखल घेणं आणि त्याच्यावर काय पर्याय काढणं हे माझं काम आहे. निश्चित. आणि त्या पद्धतीने मी मला कोणा राष्ट्रवादीच्या लोकांना एंट्री करू दिली ना, शिवसेना त्या तुमच्या भाजपच्या लोकांना एंट्री करू दिली. ते तिथं तो निखिल बोराटे मला भेटला, काय काका तुम्ही मला पण सोडलं नाहीत. अरे मला बाळा, मी कोणाला सोडत नाही, तुलाच काय एकट्याला, तुझ्याविषयी माझा राग नाही. त्यानं मला गळामिठी मारली, त्याचा व्हिडिओ मिळेल तुम्हाला. मला सांगायचं काय माहिती आहे का, की केवळ सोसायटीला बदनाम करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल, आणि त्यातल्या त्यात आमचा जो गिरीश उडाणे आहे, जो आमचा यापूर्वीचा उमेदवार होता, त्यानं तर हा प्रकार करू नये, कारण तो एक पक्षाचा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे. तो आमच्या सगळ्या सोसायटीला सांगतो की मी आमदाराच्या फार जवळचा माणूस आहे. त्याच्या ह्या पद्धतीच्या वागण्यामुळं कारण नसताना दादांची बदनामी होती असं माझं मत आहे. बरोबर आहे. एक चांगला माणूस, समाजासाठी चांगलं काम करणारा माणूस आहे, तो आमचा प्रतिनिधी आहे. महेशदादा लांडगे आमच्या सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत. कार्यकर्त्यामुळे बदनाम झाले ते बी. आणि त्या होतंय कसं, ह्यांचे काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी किंवा ह्यांचे जुने राग काढण्यासाठी अशासारखेचं सोशल मीडियावर तुम्ही डिस्कस करत असाल, त्याची शहानिशाही न करता, तर हे चुकीची गोष्ट आहे. परत ह्या लोकांना सांगणार कोण? निश्चित. आणि ह्याला जर आम्ही उत्तरं देत बसलो तर तोच खेळून बसेल. काका, मला राहून असा प्रश्न पडला आहे की ज्यांनी सोसायटीची बदनामी केली, ज्यांनी फेक नेरेटिव्ह पसरवला गेला, ज्यांनी आपल्या सोसायटीच्या इथले जे चेअरमन आहेत, तुम्ही चेअरमन आहात आणि दुसरे अनेक चेअरमन आहेत, त्यांना देखील त्रास देण्याचं काम यांनी केलं. येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये त्याला त्याचं उत्तर मिळणार का? मग एक लक्षात घ्या, वसंत शेठ बोराटे असतील, तुमच्या त्या दुसरी रुपालीताई आल्हाट असतील, आणि ह्या लोकांचं आमच्या मतदारसंघामधलं जे काम आहे ना, कोणालाही रस्त्यात चालत्या माणसाला विचारा, विसरणार नाही कोणी. तेही लोकांनी मदत केलेली आहे. निश्चित. त्या तुमच्या त्या आल्हाटताईंनी जे काम केले, 10-15 दिवस इथं उपोषण केलं आमच्या त्या ग्राउंडसाठीचं, त्याच्या मागचा किस्सा तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. ती जागा कशी होती, कुणाची होती, काय झालं, काय नाही झालं. परंतु ह्या लोकांचं कॉर्पोरेशनने त्या ठिकाणी जे रिझर्वेशन टाकलेलं आहे, खेळाचं मैदान आहे, ज्या ठिकाणी पोरं खेळायला जातात, ती जागा बळकवण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला होता, ती जागा नागरिकांना मिळवून दिली. असे जर कोणी काम करत असेल तर त्याची दखल घेणारच ना लोक. निश्चित. आणि त्याची कुठेतरी माणसं त्याची नोंद करणारच असतात. निश्चित. याची नोंद झाली म्हणायचं आता. मग आता कसं आहे की कुठेही होतच असते. निश्चित. आणि आता हा तुम्ही जसं म्हणताय की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली, आता ज्यांनी त्यांनी समजायचं आहे. मी माझ्या तोंडाने म्हणणार नाही की तुझी वाळू सरकली, ह्याची वाळू सरकली. निश्चित. स्वराज सोसायटीचा जर तुम्ही विचार करत असाल, वसंतभाऊ बोराटेंनी त्या म्हणजे पदावर असताना, म्हणजे कॉर्पोरेटर असताना, मला सोसायटीसाठी स्पेशली 7 ते 7.5 लाखाची पाईपलाईन टाकून दिलेली आहे. दुसरी गोष्ट, 200 मिलीमीटरची स्पेशल जी पाईपलाईन आहे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून का असेना, ती त्यांनी आम्हाला मिळवून दिलेली. त्याचे प्रयत्न मी स्वतः केले. चेअरमन म्हणून त्याच्या पाठीमागं मी पाठपुरावा केला आहे. मला त्याची पूर्ण जाणीव आहे, खात्री आहे. नक्कीच. आणि जो माणूस आमच्या कामाला उभा राहतो त्या माणसाला सहकार्य करणं, त्याच्या वेळेला त्याला मदत करणं हे माझं नागरिक म्हणून पहिलं कर्तव्य आहे. पक्ष मानणारा मी माणूस नाही. माझी पॉलिटिकल आयडिओलॉजी वेगळी आहे. माझी पॉलिटिकल आयडिओलॉजी काय आहे ह्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट नाही. आणि कॉर्पोरेशनची जी इलेक्शन्स असतात ती स्थानिक पातळीवरची इलेक्शन्स असतात, तिथं व्यक्तिगत माणसाचा संबंध असतो. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर वसंत शेठ बोराटे आणि रुपालीताई आल्हाट आमच्या वार्डाबद्दल म्हणत असाल तर तुम्ही कोणालाही रस्त्यात चालत्या माणसाला जर विचारलं तर ते तुम्हाला कामकाज खरं तर म्हणजे दखल घेतली जाते. काकांचं म्हणणं आहे की सध्या
या स्वराज्य सोसायटीमध्ये वसंतशेठ बोराटे असतील आणि रुपालीताई असतील यांचे देखील या सोसायटीला खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे निश्चितच ही सोसायटी जी आहे ती चांगल्या उमेदवारांच्या पाठीशी उभी राहील असं ठाम मत जे आहे ते सध्या चेअरमन काकांनी सध्या आत्ता व्यक्त केलेलं पाहायला मिळून येते. परंतु सध्या जो काही विरोधकांकडून जो काही फेक नेरेटिव्ह जो काही व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे त्याच्यावरती सध्या आत्ता स्पष्टीकरण आलं आहे. त्यामुळे ह्या सर्व विषयावरती नागरिकांना देखील काय वाटतं तुम्ही कमेंट करायला मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नागरिकांपर्यंत पोहोचेल. जो काही सोशल मीडियावरती जो काही एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामागची सत्यता या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.